नमस्कार, मसाला टेल्समध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये सिंपल, टेस्टी आणि अत्यंत सोप्या पद्धतीने होणारं लेमन रस्सम दाखवणार आहे मी। तुम्ही कधी लेमन रस्सम ट्राय केलाय का? आणि ट्राय जर केलं नसेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा। अजून बऱ्याच पद्धतीचे रस्सम आणि सांबारची रेसिपी आपल्या चॅनलमध्ये आहे, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की ट्राय करा। आपण लेमन रस्सम कसं बनवायचं याची कृती बघूया। एका कढईत अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा काळी मिरी आणि पाव चमचा ओवा मी ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत। या रेसिपीमध्ये मी कुठल्याही प्रकारचा रस्सम पावडरचा वापर करत नाही आहे। इथे आपण इन्स्टंट रस्सम पावडर बनवतोय। हे थोडंसं लाल झालं, कलर चेंज झाला आणि छान भाजलं गेलं की आपण हे काढून पूर्णपणे थंड करून घेणार आहोत। मी हे एका वाटीत काढून घेते। आता हे पूर्ण थंड झालं की ह्याला मी मिक्सरमध्ये 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घालून आपल्याला हे कोर्सली ग्राउंड करायचं आहे। खूप फाईन मी ह्याची पेस्ट करत नाही आहे। एकीकडे माझी कुकरमध्ये ऑलरेडी तुरीची डाळ शिजून रेडी आहे। तुरीची डाळ मी ऑलरेडी धुवून भिजवून ठेवलेली होती आणि मी एक टमाटा बारीक चिरलेला त्यात कढीपत्ता घालून तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे। तुरीची डाळ आणि टमाट्याला आपल्याला छान एकजीव घोटून घ्यायचं आहे। तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा फिरवू शकता, पण मला टमाट्याचे चंक्स रस्सममध्ये आवडतात म्हणून मी हे मिक्सरमध्ये फिरवत नाही। तुम्ही ह्याला ब्लेंडसुद्धा करू शकता हँड ब्लेंडरने। हे इथं आपलं घोटून रेडी आहे। मी रस्सम करायसाठी मी एक कढई ठेवली आहे गॅसवर आणि कढईमध्ये मी लहान चमच्याने 3 चमचे तूप घालते आहे। तुम्ही तेलाचा वापरसुद्धा करू शकता, पण तुपाने रस्समला एक वेगळी छान एक फ्लेवर छान येतो। आता तूप तापलं की यात जिरं मोहरी तडतडली की कढीपत्ता, लाल मिरची, हळद आणि जो वाटलेला मसाला आहे तो वाटलेला मसाला घालून एक 2 मिनटं आपण ह्याला परतून घेणार आहोत। मसाला तुपात चांगला परतला की त्याचा एक छान फ्लेवर येतं रस्समला। मसाला परतून झाला की यात सुरुवातीला आपण अगदी थोडं पाणी घालणार आहोत आणि पाण्याला उकळ काढायची आहे। आता मी एक मोठा ग्लास भरून पाणी घालून घेते आणि आपण ह्याला उकळू देणार आहोत। पाण्याला छान उकळ आली की आपण ह्यात शिजवून ठेवलेली जी डाळ आहे, आपण टमाट्याबरोबर घोटून घेतलेली होती, ती डाळ घालून घेणार आहोत। डाळ घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हे छान मिक्स झालं की लागेल तितकं पाणी घालून घ्यायचं आहे, कारण रस्सम हे मुळात पातळ असतं, घट्ट नसतं सांबारसारखं। यात चवीपुरतं मीठ आणि आपण मसाल्यात तिखट घातलेलं नव्हतं म्हणून आपण इकडे तिखट आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्ती आपण करू शकतो। आता ह्याला आपल्याला छान 5 ते 10 मिनटं उकळू द्यायचं आहे। इथं हे छान उकळलं आहे, तुम्ही बघू शकता मसाला सगळा साईडला आला आहे, म्हणजे आपलं रस्सम आता तयार आहे। गॅस बंद करून घेते आणि मी ह्यात एक अर्धा लिंबू पिळून घेते। गॅस ऑन ठेवून आपण लिंबू पिळायचा नाही आहे, रस्सम कडू पडायची शक्यता असते। मी इथं अर्धा लिंबू पिळते आहे, तुम्ही लिंबू तुमच्या चवीच्या हिशोबाने पिळू शकता। आणि या रस्समला गुळाची गरज जनरली पडत नाही, कारण लिंबाचा फ्लेवरच खूप छान असतो यात। आपलं गरमागरम आणि टेस्टी लिंबाचं रस्सम रेडी आहे। गरम भात, त्याच्यावर तूप आणि हे रस्सम नक्की ट्राय करा। ट्रेडिशनल रेसिपी आहे, खूप ऑथेंटिक आहे। रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका।